नमस्कार, मी मधुरा वाटवे. मधुराज मेजवानीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त उत्तप्पा बनवणार आहोत. यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या घालणार आहोत, त्यामुळे हा अतिशय पौष्टिक होणार आहे. नाश्त्यासाठी हा एकदम मस्त पर्याय आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे माझ्याकडे हा सकाळचा 4 वाट्या भात शिल्लक राहिलेला आहे. सकाळचा भात संध्याकाळी किंवा रात्रीचा भात सकाळी शिल्लक राहिलेला असला तरी हा आपण नाश्ता बनवू शकतो. यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालायच्या, त्यामुळे अतिशय पौष्टिक हा नाश्ता होतो. 4 वाट्या भातासाठी मी 2 वाट्या रवा पाण्यामध्ये 1 तास आधी भिजत घातलेला आहे. या वाटीने मी भात आणि रवा दोन्ही मोजून घेतलेला आहे. यामध्येच आता आपण भात मिक्स करूयात. दोन्ही व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला की हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून पहा. आता यामध्ये मी 2 चमचे घट्ट दही, थोडंसं आंबट आहे हे दही मिक्स करणार आहे. आंबट कमी असेल तर थोडं जास्त दही लागेल. दही घातल्यानंतर पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला हे मिक्सरमधून एकदम पातळ असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. फार पातळ नाही आणि फार घट्ट नाही, मध्यम असं. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, अशी याची कन्सिस्टन्सी पाहिजे. साधारण 1 कप पाणी मला लागलेलं आहे. पुन्हा त्याच पातेल्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे. आता चवीसाठी आपण मीठ घालूयात. हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात. 4 हिरव्या मिरच्या मी बारीक केलेल्या आहेत. 1 मोठा कांदा, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आणि गाजराचा कीस घालूयात. हे सर्व जिन्नस आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करायचे आहेत. मूठभर कोथिंबीर मी घातलेली आहे. 2 चिमूट सोडा घालायचा आहे खायचा, यामुळे याला जाळी छान पडते. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये तुम्ही सिमला मिरचीसुद्धा घालू शकता. बारीक चिरलेला पालक घालू शकता. गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. याला तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी आणि गॅस मोठा करून तवा छान तापवून घ्यायचा आहे. यातून अशी वाफ आली पाहिजे. अशा वेळीच आपल्याला बॅटर घालायचं आहे यावर. जोपर्यंत तवा छान तापत नाही तोपर्यंत बॅटर घालायचं नाही आहे, नाहीतर याला जाळी छान पडत नाही. जितका मोठा किंवा लहान तुम्हाला उत्तप्पा बनवायचा आहे तेवढं बॅटर घालायचं आहे. आता गॅस आपण मध्यम करून यावर ताट झाकून ठेवूयात आणि 1 मिनिटानंतर हे छान वाफवून निघेल. एक बाजू छान शेकली जाईल याची, कच्चं राहणार नाही. हे पहा, आणि मऊ लुसलुशीत आपला उत्तप्पा होईल. उलटण्याने आधी सर्व बाजूंनी मोकळं करायचं आहे आणि मग उलटायचं आहे. हे पहा किती मस्त उलटलं गेलेलं आहे. दुसरी बाजूसुद्धा आपण 1 मिनिटभर आपण छान शेकून घेऊयात. आणि उलटून घेऊयात पुन्हा. हे पहा किती मस्त उत्तप्पा झालेला आहे आपला. अगदी आकर्षक दिसत आहे. मुलांना डब्याला सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता. यावर मी डाळ्याची चटणी घालत आहे. याची रेसिपी मी यापूर्वी दाखवलेली आहे. खूप छान लागते ही चटणी. आता आपण हे काढून घेऊयात. यावर नसेल घालायचं तर साईडला देखील तुम्ही ही चटणी ठेवून खाऊ शकता.
कोणत्याही चटणीबरोबर हा उत्तप्पा छान लागतो. शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, कारळाची चटणी, हिरवी चटणी, खोबऱ्याची चटणी. घरात कोणालाही ओळखता येणार नाही. हा शिल्लक भातापासून आपण उत्तप्पा बनवलेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत स्वादिष्ट असा हा उत्तप्पा होतो. पौष्टिक आपण भाज्या घालून हा बनवायचा आहे. रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा. हेल्दी रहा, खुश रहा. धन्यवाद.